माहितीबद्दल। बातमी पालघरमधून आहे। पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघरमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि आजही पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे। रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये सर्व शाळा महाविद्यालय तसेच अंगणवाडी यांना सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। विनायक पवार माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। विनायक, आपण बघतोय की सध्या पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघरमध्ये सहसा सखल भागामध्ये पाणी तर साचतं, सोबतच काही शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात येते। काय परिस्थिती आहे सध्या पालघरची? हो सिद्धेश, नक्कीच काल दिवसभर पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आज रात्रीपासूनही मुसळधार पाऊस सुरू आहे। पालघर जिल्हा प्रशासनाकडून आज रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। तसंच डहाणू असेल, जव्हार असेल, विक्रमगड असेल या भागात सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। काही रस्ते जे मुख्य रस्ते आहेत तेही बंद करण्यात आलेले आहेत। प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जर काही महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अथवा पडू नका, कारण की येत्या 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पालघर जिल्ह्यामध्ये येणार असल्याचे रेड अलर्ट आहे तो प्रशासनाने जारी करण्यात आला आहे। सिद्धेश, विनायक, आपण बघतोय की सध्या मुंबईला सुद्धा पावसानं झोडपून काढलेलं आहे। मुंबईतल्या सुद्धा सखल भागांमध्ये पाणी साचतंय। पालघरमधल्या तुम्ही कोणत्या भागात आहात आणि तुमच्या मागची दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। हो, मी नक्कीच आता पालघरमध्ये बोईसर या ठिकाणी आहे। मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती जी आहे ती रस्त्यावरती पाहण्यासाठी मिळत आहे। नदी नाले जे आहेत ते पूर्णपणे तुडुंब वाहत आहेत। गेल्या 24 तासाच्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी घरही पडलेले आहेत। त्याच ठिकाणी काही जे नागरिक अडकलेले होते काल डहाणू साखरे या ठिकाणी त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहेत। आता आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।